श्री स्वामी समर्थ. होळीला या उपायांपैकी पुढील उपाय नक्की करा. दुःख आजारपण दूर होईल. पैशाची कधीही कमी पडणार नाही. होळी हा रंगांसह सुख समृद्धीचाही सण आहे. या दिवशी हे उपाय नक्की करा. घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्ती होईल. सगळ्या अडचणी दूर होतील. पैशांची कधीही कमी पडणार नाही. आजारपण दूर होतील. फक्त श्रद्धेने ऐका. उपाय नक्की करा. स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर या वर्षी 24 व 25 मार्चला होळी हा सण साजरा होईल. तर करा त्यासाठी पुढील उपाय. 1. घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरते. 2. भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नृसिंह स्तोत्राचे पठण करणे लाभदायक आहे. 3. होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतील. 4. जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यावर फायदा होतो. 5. यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा आणि सुपारी अर्पण करा. 6. घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा. 7. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो. 8. वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग, हरभरा डाळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा. यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी. 9. होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या. दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा. 10. होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उटणे जाळल्याने नकारात्मकता दूर होते. 11. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात थोडी जवस आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावा. 12. होलिका दहनाच्या रात्री तगर, काकजंघा, केसरला क्लीम कामदेवाय फट स्वाहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात अबीर किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर ओतल्यास त्यावर वश होतं. 13. होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते. 14. होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो. कर्जाची रक्कम परत मिळण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल. 16. होळीच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात. 17. होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात. 18. होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लाल गुलाल शिंपडा. पिठाच्या 2 मुखी दिव्यात थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका आणि समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा. 19. कमलगट्ट्याची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नमःचा जप करा. होलिकाजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा. 20. मूठभर पिवळी मोहरी, 1 लवंग, काळे तीळ, तुरटीचा छोटा खडा आणि 1 कोरडे खोबरे घेऊन ते 7 वेळा उलटे फिरून होलिकेत जाळावं. त्यामुळे घरात आजारी व्यक्ती बरा होतो. 21. होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळेने त्याचे नाव घेताना ओम कामदेवाय विद्महे पुष्पबनाया धीमहि तन्नो अनंग प्रचोदयात या मंत्राचा जप करा. 22. होलिकेत सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या 4ही कोपऱ्यात 7 वेळा फिरवा. त्यामुळे संकटही दूर होतील. 23. होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या 2 लवंगा आणि 1 बत्ताशा, 1 सुपारी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ती भस्म तेथे आणून अंगावर घासून स्नान करावं. त्यामुळे फायदा जाणू लागतो. 14. मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा, लसूण आणि हिरवे लिंबू होलिकेत टाकावं. 25.
कितीही कष्ट केले तरीही पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी 5 पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. 26. होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या 5 लवंगा, 1 बत्ताशा आणि 1 सुपारी अर्पण करा. त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही. 27. होलिका दहन स्थळावर पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीचे नाव जमिनीवर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोणाच्या आत लिहा आणि हिरवा रंग शिंपडा. त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.